सो हे गाईज व्हॉट्सअप वेलकम टू वन मोर न्यू व्लॉग. मावळची क्वीन बिंदास्त कोमल या चॅनलवरती तुमचं परत एकदा दुपारी स्वागत आहे. आणि आज आहे 30 जुलै, लल्लीचा बड्डे. माझ्या भावाचा झाला की दुसऱ्या दिवशीच लल्लीचा असतो. आणि आज मी सुट्टी घेतली आहे आणि लल्लीचा मला कॉल आला की म्हणजे प्लॅन बनतोय जाण्याचा. म्हणून मला आधी वाटलं तिचा काहीतरी पर्सनल प्लॅन असेल, पण नव्हता काय तिने केलेला प्लॅन. तर ती मला बोलली की आपल्यालाच जायचं आहे. तर आम्हाला जायचं आहे किल्ल्यावरती. तिने मला एका किल्ल्याचं नाव पण सांगितलं आहे की ती कोणाला जायचं आहे म्हणून. पण अजून मला तिचा डबल कॉल आला नाही आहे की निघ वगैरे घरात ना. आवरून तर ठेवायला सांगितलं आहे. आणि मी किती वेळ झाले आवरून बसले तिच्या कॉलची वाट बघत. आणि माझ्या फोनला थोडा काहीतरी इश्यू झाला आहे. हो, तिचाच कॉल येतो, मी रिसीव करते आणि भेटू आता आपण पुढे. तर फायनली ललितचा आणि माझा कॉल झालेला आणि ती जाऊन हायवेला थांबलेली माझी वाट पाहत. पण मला जाण्याची सोय नव्हती म्हणून तिने मला अमरला घेण्यासाठी पाठवलेलं. अमर आल्यानंतर आम्ही आमची छान अशी जर्नी स्टार्ट केली आणि तळेगावमधून आम्ही मस्त असं कामशेत मार्गे तिकवण्यासाठी निघालो. जाताना चिखलसेच्या पुढे बोरखिंड लागते आणि बोरखिंडीमध्ये असणारे हे महादेवाचं मंदिर जे की खूप जास्त प्रसिद्ध आहे. आता तिथे बऱ्याच प्रकारचे शूट वगैरे पण होतात, कारण की बाजूला घाट आहे, बोरखिंड म्हणतात त्याला. तर तो छान पद्धतीचा आहे, त्यामुळे इथे बरेच जण सोमवारी वगैरे पण येतात, श्रावणात पण येतात. तिथून पुढे गेलं की कॉलनीच्या पुढे गेल्यावर तुम्हाला असा एक बोर्ड दिसेल. तर तिथून तुम्हाला पौडच्या साईडला जायचं आहे, म्हणजे हडशी कोळवण किंवा पौड. तर रस्त्याच्या आधीच तुम्हाला हा बोर्ड दिसेल. तर त्या रस्त्यानं एक रस्ता सरळ लोणावळ्यात जातो आणि एक सरळ इकडे पौडला. तिथे एक अशी नदी लागते, ती नदी क्रॉस करून पुढे गेलं की सरळ सरळ, कुठे वळायचं नाही काय नाही, सरळ सरळ गेलं की आपल्याला तिकोनाची ही मेन कमान लागते. तिथून एंटर झालो आम्ही आतमध्ये. चहा घेतला कारण की आम्ही भिजलो होतो खूप म्हणून. आणि नंतर ना आमचा ट्रेक चालू केला. हा, चालू केली. तर आम्ही आलो आता तिकोना किल्ल्यावरती. ललीचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही आलोय. म्हणजे केक वगैरे नाही कापणार आहे वरती, फक्त गड किल्ल्यांना भेट द्यायची म्हणून आलोय. तर आमच्या बर्थडे गर्लची खूप दिवसांपासूनची इच्छा होती की तिकोना पाहायचा आहे. फायनली आज तिच्या बर्थडेच्या दिवशी तिकोनाला जाण्याचा मुहूर्त लागला. पण इथे जर तुम्ही येत असाल तर मेक शुअर करा की तुम्ही लहान मुलांना सोबत घेऊन नका येऊ, कारण की चढण्यासाठी थोडासा अवघड आहे. म्हणजे एवढा पण नाही आहे, मोठे चढू शकतात, पण लहानांसाठी थोडासा रिस्की आणि अवघड आहे किल्ला. तर इथून ट्रेक चालू केला आणि मला पण नाही कळत, पाऊस येतो वाटतं. चला की ह्या साईडला आहे उर्शी, त्या साईडला आहे उर्शी. कारण की आपण खूप जास्त उंचीवर असलो की आपल्याला उत्सुकता असते की आपलं गाव कुठे आहे ते पाहण्याची. पण गडावर जाण्यासाठी प्रॉपर रस्ता नाही आहे. गडाच्या अर्ध्यापर्यंत तुम्हाला अशाच पायवाटांनी जावं लागतं डोंगरामधून. आणि तिथून पुढे मग पायऱ्या स्टार्ट होतात, त्या तुम्हाला दिसेल पुढील प्रमाणे. मध्ये मध्ये पाऊस येत होता म्हणून आम्ही मध्ये मध्ये थांबत होतो. धुकं खूप जास्त येत होतं, पुढचं काही दिसत नव्हतं. मग त्यामुळे मध्ये मध्ये पॉज घेऊन आम्ही किल्ला चढलो. तसं तर 40 मिनिट्सचा ट्रेक आहे हा, पण आजूबाजूला खोलदरी आणि मधून असा रस्ता आहे. बऱ्यापैकी सुधारणा केली आता जे गड संवर्धन करतात वगैरे त्यांनी. तर त्यामुळे थोडं इझी जातं. आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं बोर्ड्स दिसतील, त्याच्यावरती ज्या सूचना दिल्यात त्याचं पालन करणं हे आपलं पहिलं कर्तव्य बनतं जर आपण गडावरती जातोय तर. आणि हा लागतो गडाचा पहिला दरवाजा. तिथून आतमध्ये एंटर झालं की मग आपल्याला प्रॉपर पायऱ्या वगैरे लागतात, ज्या की किल्ल्याच्या आहे. त्या दरवाजामधून आतमध्ये आलं की अशा काहीशा पायऱ्या लागतात आपल्याला. आणि नंतर वरती दिसतो एक कातळ खडकामध्ये कोरलेला असा दरवाजा, आणि त्याला असं गडीचं रूप दिलंय बाहेरून, जे की आपल्याला रिनोव्हेट केलेलं पाहायला मिळतं. पण हे रिनोव्हेशन जे करतात ते सगळे गड संवर्धनवाले मुलं करतात. आणि आपल्या प्रत्येक एक दरवाजाला वेगवेगळं नाव आहे, तर त्याची छान अशी माहिती बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळते. तर तर अशा पद्धतीने लल्लीला मोटिवेट करत होते, बड्डे गर्लचा दिवस एन्जॉय करण्याचा प्रयत्न करत होते. तिथून पुढे आम्ही पुढे चालत गेलो तर पुढे आम्हाला दिसलं मंदिर म्हणजे शेड उभारले, ते पण रिनोव्हेशनचाच एक भाग आहे, आधी असं काही नव्हतं.
हनुमान मंदिर आहे कातळ खडकामध्ये कोरलेली भव्य दिव्य अशी सुंदर मूर्ती, ती तुमच्यासोबत शेअर केली. आणि गडावरती खूप स्वच्छता होती. त्याचं कारण असं की गडावरती अशा डस्टबिन वगैरे पण ठेवलेल्या आहेत, पण तरी काही महाभाग असे असतात की त्यांना खालीच कचरा फेकायचा असतो. तर प्लीज असं नका करू. जे दिले सूचनांचं पालन करा. आणि एक माणूस म्हणून तेवढी तर आपल्याला कॉमन सेन्स असतो. तर प्लीज व्यवस्थित वागा किल्ल्यांवरती गेल्यावरती. आणि पुढे गेल्यावर असं तुळशी वृंदावन वगैरे पाहायला मिळतं. नंतर राम मंदिर आहे. हे राम मंदिर पण पूर्ण कातळ खडकामध्ये असं कोरलेलं आहे आणि खाली पाण्याची टाकी. पण पावसाळ्यात तिथं जाणं मला योग्य नाही वाटलं, म्हणून आम्ही आतमध्ये नाही गेलो, कारण की रस्ता नव्हता व्यवस्थित. उन्हाळ्यामध्ये तुम्ही जाऊ शकता, पण पावसाळ्यामध्ये थोडं रिस्की आहे म्हणून नाही गेले. आणि इथे पाहू शकता गडकिल्ल्यांची अवस्था. काही काही अवशेष शिल्लक आहेत, पण पायऱ्या वगैरे बिलकुल नाही आहे. तर थोडं लक्ष दिलं ना सरकारने तर छान होऊन जाईल. पण आपल्या सरकारला काय बोलायचं आता, आपण जाऊ दे. ते स्मारक बांधण्यामध्ये आणि ते पाडण्यामध्येच व्यस्त आहेत सध्या. प्रत्येक ठिकाणी राजकारणच असतं, पण ठीक आहे, आपल्या साईडने जेवढं प्रयत्न होईल तेवढे आपण करायचे. आणि इथे माझ्या मागे आलेलं कुत्रं, लोहगड किल्ल्यावर माझ्या बड्डेच्या वेळी मी गेलेली ना, तेव्हा ॲक्च्युली माझ्यावरती माकडाने अटॅक केलेला. खाण्यासाठी माझी बॅग ओढून घेतलेली, सगळं मोबाईल पैसे एकीकडे होतं, ते पण ब्लॉगमध्ये आहे, म्हणून मी इथे थोडी घाबरले होते. थोडं पुढे गेले की आपल्याला दिसतो चुन्याचा घाणा. पहिलं किल्ले बांधण्यासाठी चुन्याचा उपयोग व्हायचा खूप, तर त्याचं एक उत्तम उदाहरण आहे आपल्याला जुन्या म्हणजे काळी चुनाचं काम वगैरे कसं केलं जात असेल ते. नंतर ना इथे अशा पायऱ्या स्ट्रेट होता, 80 ते 85 डिग्रीच्या पायऱ्या, त्या चढून वरती गेलो. हा भव्य दिव्य असा थरार मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा पाहिलेला. मी किल्ले भरपूर म्हणजे पाहिलेत, पण सगळे सोपे किल्ले पाहिलेले मी. असा म्हणजे एवढा स्ट्रेट पायऱ्या वगैरे असं पाहिलंच नव्हतं. थोडी भीती वाटलेली, पण नंतर ना आठवलं नाही महाराज आपण मावळेत आणि महाराजांनी त्या काळी कसं केलं असेल तेव्हा ते. हे बघा गाईच, खाली जो दरवाजा दिसतोय ना तिथून आपण आलो. आणि माझ्याकडनं एक चुकी झाली. अमर बिचारा हे बघा येतोय. मी बॅग अमर नीती हा पकडून ये. मी बॅग खाली विसरले आणि त्याला घेऊन यायला लागते बिचाराला. माझ्यामुळे काय काय करायला लागते. आणि एवढा डेंजर आणि खतरनाक पॉईंट आहे ना, इकडनं असं यायचंय. आणि हे तुम्ही बघू शकता. आणि इकडे असा काहीसा गड आहे. रिस्की आहे पण बघण्यासारखं आहे, नक्की या तुम्ही. हा दरवाजा पार करून आपण वरती आलो की आपण गडाच्या सेकंड लास्ट सपाट भागावरती पोहोचतो. आणि वरती हवा खूप जास्त आहे. हेच कारण आहे की मी आजचा व्लॉग पूर्ण व्हॉइस ओव्हर देते. मला माहिती आहे तुम्हाला मी समोर शूट केलेलं जास्त आवडतं, पण कधी कधी नसतं पॉसिबल ते. हे असलं करू नका प्लीज किल्ल्यावरती येऊन. डस्टबिन आहे, डस्टबिन मध्ये टाकू शकता तुम्ही. किल्ल्याच्या प्रत्येक एक टप्प्यावरती डस्टबिन असताना सुद्धा हे खाली असं काहीसं करतात ना, ते पाहून खूप वाईट वाटतं. तर फायनली आम्ही वरती गेलो आणि इथे तुम्हाला पुढे डस्टबिन पण दिसेल. त्या डस्टबिनमध्ये आम्ही ती बाटली वेस्ट केली. आणि चढण्यासाठी इथे थोडंसं रिस्क आहे, पण त्यांनी पकडण्यासाठी म्हणजे दोऱ्या वगैरे बांधल्या ते. आणि नंतर वरती गेलो की महादेवाचं मंदिर लागतं. छान असं महादेवाच्या मंदिराचं दर्शन घेतलं. जिथे वरती मंदिर आहे तिथेच खाली पाण्याची पण एक टाकी टाईप दिसतं, जे की बावडी म्हणतात जुन्या काळामध्ये. आणि महादेवांची सुंदर असं शिवलिंग तिथे होतं. ते सर्व पाहिल्यानंतर थोडंसं फोटोशूट वगैरे केलं. आणि गडाच्या एकदम टॉपला आता आपण होतो. आणि पाठीमागच्या साईडला कडा आहे हा, तिथे पण फोटोशूट वगैरे केलं. माझ्या पाठीमागे तुम्ही पाहत असाल तर पाणी वगैरे आहे. आणि इथून असा किल्ल्याचा खालचा भाग दिसतो. सगळ्यात वरती गेल्यावर खाली दृश्य खूप पाहण्यासाठी सारखं असतं, पण धुकं असल्या कारणाने आम्हाला खालचं काही दिसलं नाही. पण वरचा जो काही स्वर्ग होता तो आम्ही डोळ्यामध्ये साठवला आणि परतीचा प्रवास सुरू झाला. एवढं सगळं फिरल्यानंतर ना आमचं चर्चा आणि डिस्कशन्स चालू असतात आमच्या फ्रेंड्सच्या ग्रुपमध्ये. तर तेच आमचं इथं काहीसं गहन चालू होतं. नंतर ना आम्ही यायला निघालो. तर पवनाचा जो अतिविस्तारलेला डॅम आहे, तर पवना डॅम, तर तो इथून आपल्याला त्याचा सुंदर असा नजारा पाहायला मिळतो. तो शूट केला. त्याच्यानंतर पोहोचलो वडगावमध्ये. तिथून लल्लीसाठी केक घेतला आणि केक घेऊन आम्हाला जायचं होतं चंदू सरांच्या घरी. इथं गेले, इथे खूप कॉमेडी आणि फनी मुमेंट होता. पण नेमकं झालं असं की पाठीमागे कोणतरी मोबाईलमध्ये रील बघत होतं, तर आपल्याला कॉपीराईट क्लेम येईल म्हणून इथे परत मला नाईलाजाने व्हॉइस ओव्हर द्यावा लागतोय.
तर इथे चंदू सरांना आम्ही इन्व्हाइट केलेलं आमच्यासोबत फिरायला येण्यासाठी आणि त्यांनी आम्हाला हेल्थ इश्यूचं कारण देऊन ते आले नाही. त्याच्यामुळे त्यांच्याशी मी इतकी भांडत होते आणि ते भांडण इतकं फनी होतं ना, ते बिचारे असं एकदम गपचूप माझं ऐकून घेत होते. नंतर नाही इथं आमच्या अण्णा आणि अमर ह्यांनी डेकोरेशनची तयारी केली. थोडीफार मदत त्यात चंदू सरांची होती आणि आम्ही लल्लीचा बड्डे हा चंदू सरांच्या घरी सेलिब्रेट करत होतो. आम्ही जायच्या अगोदर चंदू सरांच्या बायकोने खूप छान अशी तयारी करून ठेवलेली. सोबत छोटं बेबी होतं तिच्या, 1 3 महिन्यांचं बाळ आहे त्यांचं. तरी तिने आमच्या स्वागतासाठी खूप सुंदर तयारी केलेली, सो तिला थँक्यू. नंतर आमचा एक भाऊ CRPF पोलीसमध्ये असतो, तर त्याचा कॉल आलेला लल्लीला. तर आम्ही चंदू सरांनी फोन उचलला आणि वेगळा आवाज काढून थोडीशी त्याची मजा घेतली. सगळं झालं. फायनली केक कटिंगची वेळ आली, कारण की लल्लीच्या फॅमिलीमध्ये पण तिची वाट पाहत होते घरचे आणि 9 साडेनऊ झालते ऑलमोस्ट आम्हाला. तर केक वगैरे कापला. केक कापून झाल्यावरती जेवणाचं नियोजन होतं. मस्तपैकी जेवण केलं. भेळ आणलेली भीक मागून, आता भात पण घेऊन चालले डब्यामध्ये. हिला घरी जेवायला बोलू नका प्लीज, जर बघत असाल तुम्ही तर. काय नाही नो एक्सप्लेनेशन. जबरदस्ती घेऊन चालले. फक्त माझ्या जुन्या आठवणी काय ए बाळ्या अच्छा बरं, त्या शब्दाचे लिरिक्स आहेत. शब्द पावसाळ्यात दिवसामध्ये मुसळधार पावसात स्टार्ट कर नाही. ही कविता फक्त माझ्या जुन्या आठवणींसाठी, जसे की तू नो 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 ठीक आहे बोला. मुसळधार पावसात दारात उभा होतो तुला पाहण्यासाठी. मुसळधार पावसात दारात उभा होतो तुला पाहण्यासाठी, पण तू मात्र दारात उभी होती पाऊस पाहण्यासाठी. पण तू मात्र दारात उभी होती पाऊस पाहण्यासाठी. तुझ्या कडेवरचं काट मला मामून हाक मारत. तुझ्या कडेवरचं काट मला मामून हाक मारत. माझं मन तुझंच आहे ना, मग ते का मध्ये जग मारत. तर अशा पद्धतीने आजच्या दिवसामध्ये खूप सारं मोटिवेशन, आशा अपेक्षा आणि निसर्ग सौंदर्य डोळ्यात अनुभवून आणि खूप सारा फ्रेंड्ससोबत एन्जॉय करून लल्लीचा बड्डे आम्ही सेलिब्रेट केला. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल, आणि जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि प्लीज माझ्यासारखे हसत राहा. थँक्यू. स्टे हेल्दी.